हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सान्वीज किचन. तर आज मी तुम्हाला आंबोळीचं पीठ घरी कसं करायचं ते दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे. तर तांदूळ जे आहे इथे मी जाड तांदूळ घेतलेले आहेत किंवा इडलीचे जे तांदूळ मिळतात ते तुम्ही घेऊ शकता. तर साधारण 3 वाट्या मी हे तांदूळ घेतलेले आहेत. 1 वाटी आपल्याला चण्याची डाळ घ्यायची आहे आणि 1 वाटी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे. तर तांदूळ हे स्वच्छ 3-4 वेळा धुवून एका चादरीवरती मी हे पंख्याखाली वाळत ठेवते आहे. तर साधारण ओव्हरनाईट आपल्याला हे वाळवायचे आहेत. आणि इथे मी 1 कप उडीद डाळ आणि 1 कप चणा डाळ त्याही स्वच्छ धुवून उन्हामध्ये या वाळत घातल्या होत्या. तर हे बघा छानपैकी हे वाळलं गेलेलं आहे. जर थोडंसं मॉइश्चर राहिलं असेल तर आपण 2 मिनटं एका पॅनमध्ये हे परतून घेऊया. पण रंग बदलायचा नाही आहे आपल्याला, फक्त जस्ट गरम झालं की आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर दोन्ही डाळी पण मी पॅनमध्ये परतून घेते. ह्याच्यामध्ये मी साधारण 1 ते 2 टीस्पून मेथीचे दाणे घातले होते. तर ते पण आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. हे बघा. आणि सर्व साहित्य भाजून झालं की आपल्याला हे थोडं थंड करायचं आहे आणि घरघंटीवर हे मी दळून आणणार आहे. तर इथे मी 1 कप पोहे सुद्धा घेतले होते. साधारण छोटी वाटी होती, तर 3/4 कप म्हणू शकता तुम्ही. तर बाकीचे जे साहित्य आहे ते समप्रमाणात त्याच वाटीने आपण मेजरमेंट घेतलेले आहे. 3 वाटी तांदूळ, 1 वाटी चणा डाळ, 1 वाटी उडीद डाळ आणि 3/4 कप पोहे असं घ्यायचं आहे. तर आता हे सगळं मिक्स करते मी आणि घरघंटीवर त्यांना सांगायचं की 2.5 नंबरची चाळणी असते त्याने आपल्याला असं सरसरीत दळून आणायचं आहे. तर हे बघा, हे दळायला दिलेलं आहे. हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आणि याच्या आपण आंबोळ्या करू शकतो. तुम्ही रात्री फर्मेंट करू शकता, 8 तास भिजत ठेवू शकता आणि नेक्स्ट डे करू शकता किंवा एक अर्धा तास जरी पाण्यामध्ये कोमट पाण्यात तुम्ही भिजवून ठेवलं तरी ह्याच्या छान आंबोळ्या होतील. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आंबोळ्या ह्या पिठापासून कशा करायच्या ते दाखवणार आहे. तर होप तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल. तर प्लीज माझ्या चॅनलला सान्वीज किचन इंडियन अँड फ्युजनला सबस्क्राईब करा. थँक्यू.